नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज साधी सिंपल अशी पालकाची भाजी बनवणार आहे. यासाठी इथे एक पालकाची जुडी घेतलेली आहे. ती आता स्वच्छ निवडून घ्यायची पानं-पानं. आता जेवढी भाजी लागणार आहे तेवढीच भाजी काढून घेणार आहे मी. आता इथं पानं निवडून झालेली आहेत पालकाची. आता याला स्वच्छ धुवून घ्यायचे. आता या पालकाच्या भाजीच्या पानावर असं हिरवीगार अळी पण असू शकते. त्यामुळं दोन्ही बाजूने एकदम छान असं बघून घ्यायचे आणि नंतर स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायचे. तर मी धुताना थोडंसं मीठ टाकलं होतं. तर व्हिडिओ डिलीट झालेला आहे माझ्याकडून. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथे ही भाजी कट करून झालेली आहे. आता या कढईमध्ये काढून घ्यायची. आता याच्यात 2 चमचे हरभऱ्याची डाळ आणि 2 चमचे शेंगदाणे घेतलेत. ते टाकून घ्यायचेत आणि 1 ग्लास पाणी टाकायचे आणि शिजवण्यासाठी गॅसवर ठेवायचे. आता इथं भाजी शिजते तोपर्यंत इकडे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 4 ते 5. अशा पद्धतीने एकदम बारीक काप करून घ्यायचेत. असे काप केल्यामुळे भाजीला छान चव लागते. आता इथं भाजी पण एकदम छान अशी शिजलेली आहे. आता जास्त भाजी शिजल्यामुळं लगेच मऊ बारीक होते. त्यामुळे असं चमच्यानं बारीक करून घ्यायचे. आता याच्यामध्ये 2 चमचे पीठ टाकून घ्यायचे, बेसन पीठ आणि एकजीव करून घ्यायचे. थंड झालेलं आहे आता. थंड झाल्यावर एकदम छान मिक्स होतंय. आता फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. 1 चमचा तेल टाकायचे. आता जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे. जिरे मोहरी तडतडल्यावर लगेच ह्याच्यामध्ये नकळलेला लसूण टाकायचा बारीक केलेला. आता ही लसूण तळतंय तोपर्यंतच थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचे. जास्त पण करपू द्यायचा नाही लसूण. आता लगेच ह्याच्यामध्ये भाजी टाकून घ्यायची. आता भाजी टाकल्यावर लगेच थोडंसं चमच्यानं हलवून शिजवून घ्यायचे. आता इथं एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे. थोडंसं झाकण ठेवायचे 5 मिनिट. चवीनुसार मीठ टाकायचे. तुम्हाला आवडत असेल त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा टाकू शकता किंवा एक हिरवी मिरची पण टाकू शकता. आता मी साध्या पद्धतीने एकदम छान अशी भाजी तयार केलेली आहे. आता इथं भाजी तयार झालेली आहे. मी झाकण ठेवून शिजवली होती. तर बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे. फक्त 5 मिनिटात होणारी अशी भाजी आहे. एकदा नक्की बनवा. आता इथं तयार झालेली आहे भाजी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.